वास्को मतदारसंघातल्या ह्या गार्डनाच्या फाउंडेशन स्टोनाच्या कार्यक्रमांक आमच्यामध्ये असतात आमचे राज्यसभेचे खासदार श्री सदानंद शेठ तानवडे, GSIDC चेअरमॅन म्हणजे मित्र बाब मायकल लोबो, आमदार बाब दाजी साळकर, या वार्डाचे काउन्सिलर म्हणजे मित्र बाब दीपक, व्यासपीठाचेर आशिल्ले बाकीचे सगळे मानेस्त, समोर आशिल्ले म्हज्या मोगाळ भाव आनी भयणांनो, आमी फाउंडेशन स्टोनाच्या निमित्तात हांगासर आज आयल्या. आतांच पळयतालो की ल्हान जयंत जे उलयता आसतना तेणे जो इम्पॉर्टन्स ह्या प्रोजेक्टाचो लोकां खातीर कितलो हो खूब बऱ्या पद्दतीन ताणें एक्सप्लेन केलो. कारण लोकांच्यो भावना ह्या प्रोजेक्टा कडेन जुळयल्यो आसा. ह्या परिसरात जे लोक रावता ते ल्हानाचे व्हड हे हांगासरूच जाल्ले आसता. त्या खातीर तो एखादो प्रोजेक्ट जाता आसतना तांकां खूब बरें दिसता. म्हणून तर येद्या व्हडल्या संख्येत तुमी सगळे जाण हांगासर आसा. हांव आयच्या दिसाच्यो तुमकां उनुनीत परबी दिता आणि हो प्रोजेक्ट म्हाका दिसता कितल्या म्हयन्यांनी आमी कंप्लीट करता मायकल? इलेक्शना पयलीं इनॉग्रेट करता. ताजें म्हणणें इलेक्शना पयलींच करता, बट हेवटेन तेवटेन जर जायत कदाचित 8 ते 10 म्हयन्याच्या भितर हो प्रोजेक्ट आमी पुराय करता. पण आमी एक गजाल नक्कीच सांगता की ज्या प्रोजेक्टाचे फाउंडेशन स्टोन आमी घालता ताचे उक्तावणूय बी आमीच करता ही आमची ख्याती आसा. आनी ताकाच लागून आमी हो प्रोजेक्ट जाता तितको बेगीन पुराय करतले. ज्या देवळात विठू रखुमाई ह्याच्या देवळात आमी सगळे जाण बसल्या. कालूच आषाढी एकादशी जाली. पुराय गोंय आनी देशभर म्हणजे आषाढी एकादशीच्या निमित्तात सगळे भक्तिमय वातावरण जाल्लें. दीपक म्हाका आतांच सांगतालो की हे देवूळ बांदपा खातीर आमी घेतल्या. दाजीन ऑलरेडी आपलो सपोर्ट डिक्लेअर केला. दाजी आनी दीपक मेळोन हे देवूळ पुराय करतले. म्हजोय तेंको ह्या देवळा खातीर पुराय आसा. कारण देवूळ हे भक्तीचे आणि श्रद्धेचे आश्रयस्थान आसा. तुम्ही सगळ्या जाणांनी ज्या पद्दतीचो सुंदर असो प्रकल्प ह्या देवळाचो करपाक घेतला, जाता तितके बेगीन ते देवूळ पुराय जातले हाची म्हाका खात्री आसा. आमी पळयता की दाजी एक्सप्लेन करता आसतना फाटल्या 4.5 वर्साच्या कार्यकाळात आपली विविध कामां ह्या मतदारसंघांतल्यान आपूण कशी पुराय केली ही तुमच्या मुखार दवरतालो. कारण हे सरकार हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करपा खातीर आनी तेय बी फुडल्या 25 वर्सांक जे इन्फ्रास्ट्रक्चर जाय, फुडल्या 50 वर्साचे जे प्रोविजन जाय ते तशा पद्दतीचो इन्फ्रास्ट्रक्चर तयार करता. म्हाका याद जाता की आमी तो अंडरपास हो नवीन करून घेतलो. कित्या खातीर? कारण फायर स्टेशनच्यो गाडयो ह्या त्या अंडरपासांतल्यान सकयल्यान सुटनासली. एम्बुलन्स त्या अंडरपासाच्या सकयल्यान वचनाशिल्ली आनी म्हणून फायर स्टेशन किंवा एम्बुलन्स जर येवची पडटाली जाल्यार तिका 8 किलोमीटर कमीत कमी राउंड मारचो पडटालो आनी ताज्या उपरांत हांगासर येतालो. हार्ट अटॅक येयल्या उपरांत 8 किलोमीटर कितें हाजें इम्पॉर्टन्स आमकां कळटा. म्हणून दाजीन फाटल्यान लागून तो अंडरपास करून घेतलो आनी आज आमी कितल्याशाच जाणांचे लायफ सेव करपाक शकतले. कितल्याशाच जाणांची फायरी खातीर आमी प्रॉपर्टी सेव करपाक शकतले. चुकून केन्ना कोणाक कितें जावचें न्ही, जालें जाल्यार ताजे आमी हो अंडरपास ताज्या खातीरूच मुद्दामून करपाक शकलो. ओवरऑल प्रोजेक्ट करता आसतना म्हणजे वास्को सिटी ही तशी पळोवंक वचत जाल्यार गोंयांतली इज वन ऑफ द ओल्डस्ट सिटी इन गोवा, ज्याच्या कडेन एअरपोर्ट, पोर्ट आनी रेल एंड रोड कनेक्टिविटी आसलेली. म्हणजे आमी जर पळयत जाल्यार इकॉनॉमीक डेव्हलपमेंट किंवा इकॉनॉमीक ग्रोथ ही खूब मोठ्या प्रमाणात वास्को शहरात गोंया खातीर दिल्या. म्हणजे खूब मोठ्या प्रमाणात जाका आमी म्हणटा की पोर्ट असल्या कारणान हांगासल्यान ओर ऑफ फॉरेन कंट्रीत एक्सपोर्ट जाता. एअरपोर्ट असल्या कारणान कितलेशेच फॉरेन टुरिस्ट ह्याच एअरपोर्टा वयल्यान गोंयांत येता. आनी रेल्वे असल्या कारणान कितलेशेच मोठ्या प्रमाणात टुरिस्ट आनी लोक गोंयांत येवपाक शकले. बट ज्या विजनरी नजरेंतल्यान ह्या शहराचो डेव्हलपमेंट जावपाक जाय आसलो तो केन्ना कोणी केलो ना. खूब जाण आयले, खूब जाण गेले, पण ताका दृश्टी लागता, ताका एक विजन लागता आनी ताका पयशेय लागता. आनी ते पयशे आमकां मानादीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या आशिर्वादात 140 कोटी फक्त सिटीच्या डेव्हलपमेंटा खातीर मेळ्ळे. ते खूब म्हत्वाचें आसा. आनी ती ओवरऑल सिटी डेव्हलपमेंट करपा खातीर तुमकां आतां तेजो फील येवचो ना, बट जेन्ना डेव्हलपमेंट करतले तेन्ना त्या सिटीचो फील येतलो. म्हणजे अंडरग्राउंड केबलिंग आसतलें, अंडरग्राउंड नेटवर्क आसतलें, अंडरग्राउंड गॅस पायपलायन आसतलें.
आमी पयलीं फक्त उदक गॅसांतल्यान येताना पळयतले आनी थोड्या दिसांनी गॅस पायपलायन सुद्दां म्हणजे सिलिंडरूय तुमच्या घरांत हाडपाची गरज ना गॅस ऑलरेडी जाली तुमची पायपलायन गॅस सुद्दां म्हणजे हे पायपलायनींतल्यान येतले नेटवर्क केबल सगळ्याच पद्दतीचे हाज्या बरोबर म्हणजे सिटीत फूल CCTV कॅमेराज आसतले किंवा हाय एंड ज्या पद्दतीची सिस्टम आमकां घालपाक जाय त्यो सगळ्यो सिस्टम हांगा आमी डेव्हलप करपाक शकतले खरें म्हणजे पोर्ट कनेक्टिविटी आसल्या कारणान तुमी पळयलें आसतलें ते फाटल्या आमचो फ्लायओव्हर जावच्या पयलीं म्हणजे जवळपास ह्या रस्त्यांतल्यान जो कोल वयतालो ताच्या पासून जावपी पोल्युशन आसतलें किंवा त्याच्या पासून जावपी ट्रॅफिक जाम आसतलें म्हणून हांवें म्हटलां की मोदीजीचो आशिर्वाद हो वास्को शहराचेर खूब मोठ्या प्रमाणात आसा तांच्यांनी तांकां पोल्युशन मुक्त शहर हे मोदीजीत करपाक शकले आनी हांगांतल्यान ट्रॅफिक मुक्त शहर हे ट्रॅफिक जॅम जायनासतर तुमकां स्मूथ रित्या हे म्हणजे वास्को शहर हे आमी करपाक शकले म्हाका प्राऊड फील जाता म्हाज्या लिडरशिपाच्या सकयल दाजी साळकर फाटली 4.5 वर्सां ताणें आपल्या सांगल्यातले बारीकांतलो बारीक प्रोजेक्ट आनी मोठ्यांतले मोठे प्रोजेक्ट कशा पद्दतीन जावचे हाज्या खातीर फोकस आनी भर दिवन तो काम करीत आसा सातत्यात रात आनी दीस ह्या मतदारसंघाचो विकास कसो करप हो खूब बऱ्या पद्दतीत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आनी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे तो करीत आसा हांव ताचें अभिनंदन करता आनी म्हाका नक्कीच खात्री आसा ज्या पद्दतीचो प्रेम मोग तुमी आतां दिला हाज्याय फुडें अशाच पद्दतीचो प्रेम मोग हो ताज्याय खातीर दिवचो आमच्या भारतीय जनता पार्टी खातीरूय बी तुमी सगळ्या जाणांनी दिवचो आमी पळयता की वेगवेगळ्यो स्किमी वेगवेगळ्यो योजना आमचें सरकार हे सातत्यात काडीत आसा तुमी जर पळयशात म्हजें घर आसतलें म्हजो फ्लॅट आसतलो दयानंद सामाजीक सुरक्षा योजने पासून दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना म्हणजे गोंयांत रावपी लोक हो तसो पळोवंक वचत जाल्यार खूब म्हणजे लकी आसा म्हणपाक कांय हरकत ना तुमी जर गव्हर्मेंट हॉस्पिटलान गेले जाल्यार फ्री ऑफ कॉस्ट ट्रिटमेंट मेळटा बट प्रायवेट हॉस्पिटलान वचत सुद्दां जाल्यार तुमच्या कडेन आसतलें दीनदयाळ स्वास्थ्य सेवा कार्ड ताजी किंमत कितली जाली आतां कोणाक खबर आहा कितली जाली 4 लाख आनी 6 लाख ज्याच्या घरात 4 मनीस ताका 4 लाख 4च्या वयर मनीस आहा ताका 6 लाख रुपया म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट ताका आमी युनिवर्सल मेडिक्लेम म्हणटा ही फक्त गोंयांत आसा बाकीच्या राज्यांनी अशा पद्दतीची स्कीम ना सायडीच्या कर्नाटक राज्यांत वचून पळयात तुमकां ह्यो स्किमी ह्यो योजना मेळच्यो ना लोकांक फटोवपा खातीर थोड्योश्यो स्किमी इलेक्शना पुरत्यो काडटात आनी मागीर त्यो बंद करतात आमचें सरकार तें सांगना 2012 आमी जी स्कीम सुरू केल्ली ती स्कीम अजूनय चालू आसा गृह आधार स्कीम ज्या प्रत्येकाच्या अकाउंटाचेर 1,500 रुपया येवपाचे अजूनय येता आनी थोड्या दिसांनी ते पयशे वाडपाचे आसा हेय बी ठामपणे आमी मोठ्या प्रमाणात सांगता जाणट्यांचें म्हणणें आसा की आमकां 2,000 रुपया आतां पावना वखदाचे पयशे मातशे वाडल्या ते जाणटेल्यांचेय पयशे जे आसा पळय न्ही हे आमी वाडोवपाचे आसा हेय इतकेच ठाम रित्या सांगता बट इतकें सगळें करता आसतना आमी इन्फ्रास्ट्रक्चराक पयशे खंयच कमी करूंक ना आमी इन्फ्रास्ट्रक्चराच्या डेव्हलपमेंटाच्या बाबतींत दाजीन आपली व्हडली वळेरी जी आहा ती आत्तां वाचली मार्केट कॉम्प्लेक्स बांदता आमी स्टेडियम बांदता आमी बस स्टँड बांदता आतां आमी बस स्टँड हो PPP मोडाचेर बांदता हय पब्लीक प्रायवेट पार्टनरशिपीचेर आमी बांदता 1,200 कोटी रुपया आमी खर्च करता 1,200 कोटी रुपया हांवें कित्याक सांगता म्हाका खबर आहा तो मार्केट बांदपाचो प्रयत्न फाटल्या 7 वर्सांक 10 वर्सांक जाता सॉरी बस स्टँड बांदपाचो प्रयत्न बट तो जालो ना फेलियर ड्यू टू वेरियस रिजन पण आत्ता जो आमी प्रोजेक्ट बांदपा खातीर घेतला आमी थंयसर बस स्टँडूय बांदता आमी थंय डेपोय बांदता आमी थंयसर गार्डन तांकां आमी प्ले ग्राउंडूय दिता आनी ताज्या व्यतिरिक्त उरलेल्या जागेंतल्यान 5 स्टार हॉटेल बांदता जेणे करून वीच वील बी द रेवेन्यू आनी गव्हर्मेंट ऑफिसीस त्याच कॉम्प्लेक्सान आमी व्हरता 1,200 कोटी रुपया एखाद्या प्रोजेक्टाचेर मोडप म्हणजे वास्को शहर हे जेन्ना आमी 140 कोटी रुपया त्या शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चराचेर मोडटा 1,200 कोटी रुपया आमी त्या ओवरऑल डेव्हलपमेंटाचेर मोडटा तुम्ही विचार करात की वास्को शहर हे फ्युचरिस्टीक कशा पद्दतीन डेव्हलपमेंट जातलें मायकल आतांच सांगतालो तो कशा कलंगूट कांदोळे बागा ह्या सगळ्या बिचान भोंवता ताका थंयसर सगळें म्हणजे हायफाय लायफ खबर आहा ताजें म्हणणें होय बीच त्याच पद्दतीन ऑफकोर्स जर तो बीच डेव्हलप जालो हांगासली इकॉनॉमी वाडटली तुमकां सगळ्या जाणांक वेगवेगळे टॅक्सीकारा पासून ते ल्हान गाड्याकारा पर्यंत वेगवेगळे बिझनेसीस मेळटले
त्या खातीर त्या पद्दतीन तो डेव्हलप जावप गरजेचें आसा. बट जो पर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर ना, 5 स्टार हॉटेल ना, तो पर्यंत ह्या बिचाचेर रावपाक कोण येवचो ना. त्या पद्दतीचे जेन्ना एखादो ऑडिटोरियम जायना तो पर्यंत लोक येवचे ते जावचे पडटा आनी ते जावपाक जाय आसात. कारण हांगा एअरपोर्ट पोर्ट आसून सुद्दां टुरिस्ट हांगा देंवता, बट तुमच्या बिचार वताना ते कांदोळे वता, ते कलंगूट वता, ते डायरेक्टली थंय कित्याक वता की त्या पद्दतीचो इन्फ्रास्ट्रक्चर ना म्हणून वता. बट तो इन्फ्रास्ट्रक्चर आमकां डेव्हलप करपाक जाय म्हणून 1200 कोटीचो जो आहा पळय न्ही हो प्रकल्प हांगासर खूब मोठ्या प्रमाणात आमी हाडटा. म्हाका आशा आसा की जायते जाण म्हणजे आतां विरोध करपा खातीर तकली वयर काडटले, जांकां डेव्हलपमेंट जाल्लो नाका अशाच पद्दतीचे लोक आतां फुडें येतले. कारण ज्या म्हणजे आतां थोडे जाण नवीन आपूण उमेदवार बी म्हणून काँग्रेसीन वयतले, थंयसर नाल फोडटा आनी कितें कितें करतले. बट ज्या काँग्रेसीत केन्नाच वास्को शहराचोय विचार करूंक ना आनी गोंयचोय केन्ना तेंच्यांनी विचार करूंक ना. ह्या गोंयांत आमी जाका म्हणटा म्हणजे मोर दॅन एप्रॉक्सिमेटली 40,000 crores ऑफ रुपीज स्पेंड जर कोणी केले जाल्यार मोदीजीच्या सरकारात गोंयांत केले 40,000 कोटी रुपया एप्रॉक्सिमेटली. रस्ते आसतले, लायट तुमी पळयात मुद्दा हांव सांगता म्हणून न्ही. अटल सेतू पयलीं आसलो, जुवारी ब्रिज पयलीं आसलो, आगवाद जेल म्युझियम आसलो, सुपर स्पेशलिटी आसलो, काणकोण बायपास आसलो, आतां पत्रादेवी पासून पोळे पर्यंत जो रोड आसलो, तुमी वचात थंयसरले डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पळयात, शाळा पळयात, गव्हर्मेंट ऑफिसीस पळयात. पण वास्को मातशें फाटल्यान उरलेलें, हांव ना म्हणना. ओके, वेगवेगळ्या पण आतां अंडर दाजी हाजे विजन आनी फोकस ही डेव्हलपमेंटाचेर त्या मोठ्या प्रमाणात त्यांनी दवरल्या. बारीक बारीक कामां तो आपल्या लिडरशिपाच्या सकयल वेगवेगळ्या डिपार्टमेंटा कडल्यान तो करून घेता. मागीर ते WRD पासून ते हेल्थ डिपार्टमेंट जावनी किंवा स्पोर्ट्स पासून ते एड्युकेशन डिपार्टमेंट जावनी. आनी ह्याच बरोबर आमी भुरग्यांच्या भविश्याचोय विचार करता. आमी फक्त इन्फ्रास्ट्रक्चर तयार करिना. आज 18 ते 22 वर्साचे जे भुरगे आहा तांकां गोंयांत विविध कॉलेजी विविध एड्युकेशन हे गोंयांत तांकां मेळचें म्हणून आमचो प्रयत्न आसा. आनी ताकाच लागून नवीन कॉलेजीस आसतल्यो म्हणजे IIT आसतली, NIT आसतली, नॅशनल फॉरेन्सिक सायन्स कॉलेज आसतले, नॅशनल वॉटर स्पोर्ट्स आसतले किंवा IITयात आमी नवीन कोर्सीस जे सुरवात केले जे ड्रोन टेक्नॉलॉजी आसतले, सोलार टेक्निशियन आसतले, टेलरिंग कोर्स आसतलो, हाऊसकीपिंग आसतलो, टुरिजम आसतलो, अशे विविध कोर्स सुरू केले. आमी एप्रेंटिसशिपा सारकेलो नवीन प्रोग्राम सुरवात केलो जाका एक्सपिरियन्स मेळपाक जाय. आमी भुरग्यांक नोकऱ्यो मेळच्यो म्हणूनय आमचो प्रयत्न आसा. स्टाफ सिलेक्शन गोवा पब्लीक सर्वीस कमिशन जो बरो शिकता भुरगो तो तातूंतल्यान सिलेक्ट जातलो. बट त्याच बरोबर जर कोण 10वी जावन उरला 12वी जावन उरला ताकाय नोकरी मेळपाक जाय म्हणून आमचे ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन आसतले किंवा बाकीच्या सगळ्या कॉर्पोरेशनांतल्यान आसतले ताकाय नोकरी मेळोवन दिवपा खातीर आमचो प्रयत्न आसा. म्हणून आज गोंयांत आनीक मायग्रंट येवन हांगासर जोडिनात. आमी आसलेल्याच गोंयकारांक अशा पद्दतीच्यो बऱ्यो नोकऱ्यो दिवच्यो ताज्याय खातीर आमचो प्रयत्न आसा. म्हाका खात्री आसा की फाटल्या 4.5 वर्साच्या कार्यकाळात दाजीन खूब मोठ्या प्रमाणात तो विकास म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स कित्याक म्हणटा आमी म्हणजे दयानंद सामाजिक सुरक्षा योजना पासून CM स्कॉलरशीप कोणाचोच भुरगो पयशे ना म्हणून शिक्षण उरूंक शकना. जावं तो OBC जावं तो SC जावं तो ST किंवा इकॉनॉमिकल विकर सेक्शन जनरल कॅटेगरीत आसलेल्या भुरग्याक सुद्दां जो आर्थीक मागासलेलो आसत जाल्यार तेकाय बी सरकार स्कॉलरशिपाच्या माध्यमांतल्यान ताका मदत करता. CM स्कॉलरशीप ॲप ह्या एका ॲपाचेर तेणी भरलेली फीस ही ताका परत मेळटा. इतकेंच न्ही जर तो फॉरेन कंट्रीत शिकपाक वतलो किंवा गोंया भायर खंयच्या युनिवर्सिटीत वतलो 8 लाख रुपया पर्यंत ताका आमी फ्री ऑफ कॉस्ट मनोहर पर्रीकर स्कॉलरशीप दिता. 8 लाख हे न्ही म्हणजे आमी स्कॉलरशिपूच दिता. इंट्रस्ट फ्री लोन वेगळे आनी स्कॉलरशीप वेगळी. 8 लाख रुपया पर्यंत तेणी फक्त शिकचे आमकां परत दिवपाचें ना. पण ताज्या व्यतिरिक्त सुद्दां जरी आसत जाल्यार इंट्रस्ट स्कॉलरशीप दिता. म्हणजे इतको विचार आमचे सरकार हे आमच्या भुरग्यांचो करता, भुरग्याच्या फुडाराचो करता. मानादीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे आमचे विजनरी लिडर आसात आनी त्यांच्या लिडरशिपीच्या सकयल देशात असे वेगवेगळे रिफॉर्म्स येयत आसा. एड्युकेशनाच्या बाबतीत त्या खातीर हांगा आसलेल्या भुरग्यांक हांव आव्हान करता की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीचे नेतृत्व विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करपाक आणि भुरग्यांचे भविष्य हे उज्वल घडोवपा खातीर आमी सगळ्या पेरंट्सांनी भुरग्यांक सांगपाची गरज आसा. आमकां ह्या देशाचे भविष्य तर उज्वल कोण करपाक शकता आनी कोणी केलां जाल्यार ते फक्त मोदीजीत केलां. तांच्याच कार्यकाळात अशा पद्दतीचे नवे रिफॉर्म
न्यू एड्युकेशन पॉलिसी आसतली, स्किल डेव्हलपमेंटा सारकेली मिनिस्ट्री आसतली, स्टार्टअप इंडिया आसतलो, स्टँडअप इंडिया आसतलो आणि भुरग्यांक स्वताच्या पायार उबे करपा खातीर अशा पद्दतीचे रिफॉर्म्स हे तेंच्यांनीच हाडपाक शकल्या. आयज पर्यंत कोणाक शक्य जावंक नाशिल्लें. म्हणून आमी जे म्हणटा की आमी देशाचेर सुपर पावर आनी इकॉनॉमिकली सुपर पावर जायत आसा आनी तेकाच लागून आमी सगळ्या जाणांनी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीक तेंको दिवपाची गरज आसा. तुमचो सगळ्यांचो प्रेम मोग मोदीजी खातीर जाय. दितले काय ना? हय काय ना? हय जाल्यार म्हज्या बरोबर मोदीजी आप आगे बढो. भारत माता की वंदे. तुमचो सगळ्यांचो तेंको मोदीजी आसा. ही मेसेज मोदीजी पर्यंत पावतली. गोंयांत सदोदीत माननीय मोदीजीच्या नेतृत्वाच्या सकयल गेले कंटिन्युअसली 12 वर्सां जो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जाता तो हाज्या पयलीं 50 वर्सांक केन्नाच जावंक नाशिल्लो. कदाचित सिनियर सिटीजन जे फुडें बसल्या तांकां विचारात, तांच्यांनी जुवारी पूल जो आसलो म्हणजे हांगासल्यान तर आमकां पणजे वयतले जाल्यार 2-2 वरां लागताली. एक बस येवनी मागीर दुसरी बस वचोनी हेजी आमी वाट पळयताले काय ना. आनी त्या पुला वयल्यान वयताना आमकां भंय दिसतालो आयज पडत काय फाल्यां पडत. आतां थंयसर 2 मिनटां रावचे पडटा, झुम करून वता म्हणजे गेलो केन्ना काय म्हणून सुद्दां कळना. अशा पद्दतीचे इन्फ्रास्ट्रक्चर आनी इतके फास्ट इन्फ्रास्ट्रक्चर फक्त मोदीजीक. हय हांव तुमकां थोड्यांक खबर ना भुरग्यांक म्हणून सांगता. आमी बसींतल्यान जेन्ना पणजेच्यान मडगांव येताले तेन्ना कितें करताले जाणा तुमी? तो कंडक्टर जो आसलो बसीचो तो असो काडटालो आनी 1 रुपया भितर उडयतालो. हांवें ताका विचारलें अरे 1 रुपया कित्याक उडयलो काय म्हणून. अरे देवा पाव म्हणलो, देवाक उडयला. ही बस तेवटेन पावल्या पुरो म्हणलो. खात्री ना देवाचेर आसा म्हणपालो. हो पूल केन्ना पडटलो तो कळना. ही गत आशिल्ली काँग्रेस सरकाराची. देवाच्या भरोशाचेर बशी हेवटेनच्यो तेवटेन वयतालो. मदींच म्हणटाले फेरीबोट सुरू कर. पूल आयज बंद केला सारको करूंक. ते फेरीबोटींतल्यान 2-2 वरां 3-3 वरां हेवटेन ते तेवटेन पावनासले. आतां 2 मिनटां रावचे पडना आमकां. केदी व्हडली म्हणजे 4 लेन आसूनी किंवा ते फटाफट लोक वता. हेका म्हणटात डेव्हलपमेंट, हेका म्हणटात विकास. ओके, हो विकास कोणा खातीर शक्य जालो तर मोदीजी खातीर शक्य जालो. त्याच भारतीय जनता पार्टी त्याच डबल इंजिन सरकारान येदी व्हडली डेव्हलपमेंट म्हणजे आमी जे म्हणटा त्यात गांव पासून तो देश पातळीचेर ही करून दाखयल्या. ताज्या खातीर तुमचो सगळ्यांचो तेंको हो आसपाक जाय. परत एकदा ह्या गार्डनाच्या इनॉग्रेशनाच्या कार्यक्रमाक हांव हांगासर आनी म्हाज्या सयत सगळे जाण उपस्थित रावतले. ते जल्लोशात आमी गार्डनाचें इनॉग्रेशन करुया. इतकेंच सांगता आनी म्हाजी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. भारत माता की वंदे. भारतीय जनता पार्टीचा मोदी जी आप आगे बढ़ो.